आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झाली. वा, मेहंदी छान आहे आणि त्यामुळे तू पण. त्यामुळे एक मिनिट, म्हणजे एरवी मी सुंदर दिसत नाही का? नाही तसं नाही म्हणायचं मला, पण अरे अक्षय उत्तर दे. कसं आहे माहितीये का, बायकांना सुंदर म्हटलं तरी पंचायत, नाही म्हटलं तरी पंचायत. डॅड कसं होणार आहे माझं आता? अरे अरे तू नुसता हसतोयस काय? आता तुझं नाव शोध. म्हणजे अरे तिने मेहंदी काढली आहे ना, त्याच्यात नवऱ्याचं नाव लिहिलेलं असतं, ते नवऱ्याने शोधायचं असतं. ह्याला तर काहीच माहित नाहीये. अरे श्रेयस असं काय म्हणतो? अरे सगळ्यांसमोर तू नाव शोधील का? एखादा जाऊन शोधेल ना. काय रे अक्षय? नाही डॅड, तसं काही नाहीये. श्रेयस म्हणतोय ना, शोधतो. ये गिफ्ट मध्ये पाठवलेले पेढे जरी गोड असले तरी यशचं तोंड मात्र भयंकर कडू झालं असेल. माय डिअर यश, तू खूप स्ट्रॉंग आहेस असं जगाला दाखवतेस ना, पण तितकीच तू घाबरट आहेस हे मीच फक्त ओळखून आहे. मॉम, हे बघ माझ्या हाती केवढी मोठी गोष्ट लागली आहे ते. अगं मी तिथून घाईघाईत निघत होते ना, तेव्हा संजय मामांच्या फोन मधून मी काही रेकॉर्डिंग घेतल्या होत्या, पण त्या मला सापडत नव्हत्या. पण फायनली मला त्या सापडल्यात. आणि हे कॉल रेकॉर्डिंग खूपच जबरदस्त आहे. तुला माहितीये, या रेकॉर्डिंग मध्ये ना यश आंटी सरळ सरळ आराध्याच्या ऍक्सिडेंट करण्याबद्दल संजय मामांशी बोलतायत. व्हॉट? येस. आर यू शुअर? ऑफकोर्स मॉम. पण तू हे सगळं कसं मिळवलंस? मॉम, अगं तूच मला सांगितलं होतंस ना की यश आंटींवर लक्ष ठेव म्हणून. पण यू नो व्हॉट, यश आंटी ना माझ्यापासून मुद्दाम लांब राहत होत्या. आणि शिवाय त्या संजय मामांमुळे ना, आय मीन त्यांनी मला त्यांचा पाठलाग करताना पकडलं आणि मग घरी येऊन सोडलं. पण तेव्हा मी विचार केला की संजय मामांकडे सुद्धा यश आंटीचे काही सिक्रेट्स असतील. आणि मग मी पुन्हा प्रयत्न केला आणि मग मला हे मिळालं. अरे वा, प्राऊड ऑफ यू बेटा. ऐकव तरी मला. काय आता आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. उद्या आराध्या कुठेतरी पुरावे शोधायला जाणार आहे असं आम्हाला कळलंय. हा ताई. काहीही कर संजय, पण आराध्या या घरातून बाहेर जाण्याआधी तिच्या गाडीचे ब्रेक फेल करायचे. बर, ओके. तसं केलंस तर एखाद्या निर्जन रस्त्यावरती मरेल ती. हा ताई. जर तसं झालं ना तर आपल्यावर कुठलाही आरोप येणार नाही. बाकी पुढे, आय मीन तिचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर काय करायचंय त्याची व्यवस्था आम्ही करतो. एका माणसाला सांगून ठेवणार आहोत आम्ही पुढे काय करायचे ते. हा ताई. पण काहीही झालं तरी आम्हाला आमच्या डोळ्यांनी आराध्याची डेड बॉडी बघायची आहे. डू यू अंडरस्टँड? ताई, तू काही काळजी करू नको. तू सांगितल्याप्रमाणे आराध्याचा उद्याचा दिवस शेवटचा असेल. सॉलिड इन्फॉर्मेशन काढलीस. यू नो, जवळजवळ तिचा ना प्राण आपल्या हातात आलाय. ग्रेट जॉब. पण अगं तू हे सगळं कसं काय मिळवलंस? तो संजय पण चालू आहे, त्याला तुझ्यावर संशय नाही आला? मॉम, अजिबात नाही आला. अगं तो चालू असला म्हणून काय झालं? शनाया आता स्मार्ट आहे ना. तुला माहितीये काय झालं ऍक्च्युली? ही शनाया ताईपेक्षा स्वतःला जास्त शानी समजते का? ताई महत्वाच्या कामासाठी बाहेर चालली होती आणि ही ताईचा पाठलाग करते. हे जर ताईला कळलं असतं ना तर या शनायाची काही खैर नव्हती. नाही 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 नाही, ही मला असं वाटतं इथे हेरगिरी करायला आली. तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल. तसं तसं काही डोकं चालत नाही. अमृता, अरे अमृता ऐक ना, चहा बनव आणि माझ्या खोलीत घेऊन ये आणि जरा कडक बनव. हो मॅम. हे मामा ना मला यश आंटींच्या मागे जाऊन देत नाहीयेत. पण मी मामांच्या मागे तर जाऊ शकते ना.
अरे वा, चहा करतेस? हो. मामा, चहा. अरे वा, कडक आहे ना? हो. थँक्यू. हा, हो. जा काम करा. येस. लगेच हसायचं, यांचं कामच आहे. बरं, काय लिहिलं याच्यात? कोणाचा फोन आहे? काही सब नाही ना? अननोन नंबर आहे. हॅलो. अरे बाबा, इन्शुरन्स काय नको. अरे आमच्या ताई साहेब आहे बघ. ताई साहेब असलं इन्शुरन्स काय नको आपल्याला. चाल ठेवून दे. वैताग या कंपन्यांचा. ते वाचायला पाहिजे, लफडे व्हायचे. अरे याने तर पूर्ण चहा प्यायलाय. अजून गोळ्यांचा असर कसा झाला नाहीये. यार, यात काहीच कामाचं नाहीये. कॉल रेकॉर्डिंग आहेत का चेक करूया. उद्या आराध्या कुठेतरी पुरावे शोधायला जाणार आहे असं आम्हाला कळलंय. हा ताई. अरे वा, आहेत. संजय मामा आणि यश आंटींच्या कॉलचे रेकॉर्डिंगचे. म्हणजे यामध्ये नक्कीच काहीतरी मिळेल. एक काम करते, पटकन माझ्या फोनमध्ये ट्रान्सफर करून घेते. चला, आले सर्व रेकॉर्डिंग माझ्या फोनमध्ये. आता आरामात ऐकेन. ताई,
ग्रेट जॉब शानू बेबी. काय शिताफीने तू सगळी मस्त इन्फॉर्मेशन मिळवली आहे. आत्ता माझी मुलगी शोधतीयस. हो. नाही सापडत आहे. काय झालं? काय? आता तू मेहंदी काढायचीस म्हणजे श्रावणीची बहीण म्हणून पण आणि माझी बायको म्हणून पण. आता तू काढायचीस. हो आराध्या, जा तू पण मेहंदी काढायला. चल लवकर. जा ना आराध्या. अरे ती चप्पल येणार येणार. श्रेयस हळू हळू बेटा. चल 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 लवकर. अरे सावकाश. सावकाश. चल चल काढ काढ. काढ मेहंदीच्या हातावर माझं नाव लिही. बायको आहे माझी. श्रेयस अरे ते लग्नात करायचं असतं. ते फक्त नवरा नवरी करतात. तुम्ही फक्त मेहंदी काढली तरी चालेल. आता आज लग्न अक्षय आणि श्रावणीचं आहे की नाही आता, त्यामुळे हिने फक्त मेहंदी काढायची. ओके, नाव लिहिण्याची गरज नाहीये. पण माझ्या लग्नाला पण खूप दिवस झाले ना आता. आणि मला बघायचंय माझं नाव तिच्या हातावरती. आणि असा कुठे रूल पण नाहीये की ती आता नाही लिहू शकत माझं नाव तिच्या हातावर मेहंदीने. तू काढ तू काढ. श्रेयस नाही हट्ट करायचं बाळा. नाही 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 तू काढ बिंदास काढ. अगं मुलींनो, बघताय काय? नाव लिहा माझ्या नवऱ्याचं. एवढा प्रेम करणारा नवरा मिळायला पण नशीब लागतं की नाही? लिहा नाव. आणि माझ्या पण हातावर मेहंदी काढ. हिचं नाव लिही. मॅडम नाव काय तुमचं? तारा. म्हणजे माझं नाव लिहितेस की नाही तू, त्याच्या पुढे असे स्टार्स काढ. तारा म्हणजे स्टार्स. माझं नाव आराध्या आहे आणि माझं नाव श्रेयस आहे. त्याच्या पण पुढे एक तारा काढा, एक स्टार. हे असं कधी झालंय का माझ्या बरोबर आधी? सर बघा झाली मेहंदी. छान आहे. तुझी झाली? हो. येस. मग चल आता आपण तिकडे जाऊन बसूया. चल लवकर चल. अरे हळू. चल चल.
चल लवकर. अरे श्रेयस, खरंच श्रेयसचं किती प्रेम होतं आराध्यावर. नशीबवान होती माझी आराध्या. सगळं अर्धवट राहिलं. आज असती तर. सरिता, अगं तू पण घे मेहंदी काढून. नको आजी. अगं तुझ्या मुलीचं लग्न आहे, मग तू मेहंदी काढणार नाही असं कसं बरं चालेल. मला समजते तुझी मनस्थिती सध्या ठीक नाहीये. श्रावणीच्या पण आनंदाचा विरस नको व्हायला, हो की नाही. जा तू पण मेहंदी काढ. अगं आता हे सगळं बस झालं. म्हणजे आता ना आपण काहीतरी मोठं केलं पाहिजे. हे बघ, हे रेकॉर्डिंग जर का आत्ता बाहेर आलं तर यश आंटीना ना कायमचं जेलमध्ये जावं लागेल. आणि जरी नाही गेल्या तरी त्यांचे घरातले त्यांना बाहेर काढतीलच ना. आणि तुला समजत नाहीये की याचा उपयोग आपण कसा केला पाहिजे. मी एक काम करते, मी आत्ताच्या आत्ता ना हे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर अपलोड करते. वेडी आहेस का तू, इडियट. अगं यशोधरा जर जेलमध्ये गेली किंवा तिला घराबाहेर काढलं तर आपल्याला काय फायदा होणार आहे. काहीच नाही. अगं पण मॉम, नीट ऐक. तुला त्या घरात जायचंय ना, मग हा पुरावा फक्त आपण यशला घाबरवण्यासाठी वापरायचा आहे. आणि तुला वाटत असेल की तुझी मम्मा अजून शांत बसलीये, काही करत नाहीये. याहूनही सगळ्यात मोठा पुरावा आपल्या घरी येतोय. जरा धीर धर. पण मॉम, मला ना एक गोष्ट कळत नाहीये की आपल्या हाती इतक्या साऱ्या गोष्टी लागलेल्या असताना आपण का थांबायचंय. थोडे पेशन्स ठेव. श्रेयस, अरे काय करतोयस. फुंकर मारतोय म्हणजे ते लवकर वाळेल ना. मी आता एक काम करतो, मी फास्ट फास्ट फुंकर मारतो म्हणजे ते फास्ट फास्ट वाळेल. ए तू काय असतेस. अरे ते असं म्हणजे काय. लागलंय चेहऱ्याला. हे कुठे लागलंय. अरे ते हे बघ. अरे श्रेयस, तू तर अजून हसतेच आहेस. कारण मग तू काढ ना. काढ काढ. अरे तू तर अजून हसतेस, काय झालं. जातच नाहीये ते. मला तरी वाटतंय की तू मुद्दामून लावतेस. ए नाही. ए मी पण तुला लावणार. मॅडम, तुझीच वाट बघत होते. डील मंजूर आहे ना. माझं काम करणार ना, साक्ष देणार. हो मॅडम, कसं आहे ना, आम्ही लक्ष्मीचे एकदम एकनिष्ठ सेवक आहोत. आजपर्यंत यशोधरा मॅडमने सुद्धा आम्हाला जे पैसे दिले नाहीत ना, तेवढे पैसे तुम्ही मला दिलेत. त्यामुळे मला तुमच्या बाजूने बोलावंच लागेल. एक सेकंड. हे नक्की सगळं काय चालू आहे मला काही कळत नाहीये. आणि तू जे म्हणत होतीस की सगळ्यात मोठा पुरावा तो हा माणूस आहे. येस बेबी. आराध्याच्या ऍक्सिडेंट नंतर बाकीची सगळी जबाबदारी यशने एका माणसावर सोपवली होती. तिने त्या माणसाचा उल्लेख फोनवर पण केला होता. हाच तो माणूस, मिस्टर गजा. आता तुझ्या पण टाकायला लागली. श्रेयस, आता बघ. यशोधरा, श्रेयस बघ ना,
किती शहाण्यासारखं वागतोय ते. खूप खुश आहे तो. असं बघून ना मला खरंच खूप बरं वाटतंय. तारा बघ, सांभाळून घेते त्याला. या फोटोतली जागा ना या मुलीनं घेतली. यशोधरा, जेव्हा तू हा निर्णय घेतला होतास ना तेव्हा तो मला फारसा पटला नव्हता, पण हा निर्णय योग्य आहे. मुलीमुळे आपल्या घरात अगदी आनंदी वातावरण तयार झालंय. गेल्या 6 महिन्यात श्रेयसला इतकं खुश मी कधीच बघितलं नव्हतं. वेळेवर औषधं घेतोय, जेवतोय. तू बघ, थोड्याच दिवसात श्रेयसमध्ये किती छान बदल झालेला दिसेल. आय एम शुअर आई. ती मुलगी किती हुबेहूब आराध्यासारखी दिसते नाही? म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की आराध्या तर नाही